नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात सगळे? आज आपण शब्दांच्या जातीमधील 7वा प्रकार उभयनाभी अव्यय हा पाहणार आहोत. तर याची व्याख्या काय आहे? दोन शब्द किंवा दोन वाक्य जोडण्याचे कार्य करणाऱ्या शब्दाला उभयनाभी अव्यय असे म्हणतात. म्हणजे काय? दोन शब्द असोत किंवा दोन वाक्य असोत, त्याच्यामध्ये जो शब्द येतो ना तो असतो उभयनाभी अव्यय. एवढंच लक्षात ठेवायचं आणि ओळखायचं कसं? दोन शब्द किंवा दोन वाक्य ह्याच्यामध्ये जो शब्द येतो त्या दोघांना जो जोडणारा शब्द असतो त्याला म्हणायचं उभयनाभी अव्यय. मग याचं उदाहरण बघायला गेलं तर राम आणि लक्ष्मण वनवासात गेले. आता राम आणि लक्ष्मण ह्या दोघांना कुठल्या शब्दानं जोडलंय? आणि तरी तुम्ही काय लक्षात ठेवायचं? तुम्हाला कुठली हिंट भेटते की दोन शब्द आहेत किंवा दोन वाक्य आहेत, त्याच्यामध्ये कुठला शब्द आलाय, कुठल्या शब्दाने ह्या दोघांना जोडले, तो शब्द बघायचा, ओळखायचा आणि तो ओळखायचा उभयनाभी अव्यय म्हणून. दुसरं वाक्य, त्याने लाडू व करंजा खाल्ल्या. या दोन शब्द कुठले? लाडू करंजा. तर ही लाडू आणि करंजा ह्याला कुठल्या शब्दानं जोडलंय? व. तर हा व जो आहे हा आहे उभयनाभी अव्यय. वेळ मिळत नाही पण व्यायामासाठी वेळ काढला पाहिजे. आता यात दोन वाक्य आहेत. कुठले? वेळ मिळत नाही आणि व्यायामासाठी वेळ काढला पाहिजे. हे दोन वाक्य आहेत. या दोन वाक्याला कुठल्या शब्दानं जोडलं आहे? पण. वेळ मिळत नाही पण व्यायामासाठी वेळ काढला पाहिजे. तर ह्या दोन वाक्यांना पण या शब्दानं जोडले, म्हणून यातलं उभयनाभी अव्यय कुठलं? पण. तो गावाला गेला आणि लवकर परतला. यात पण दोन वाक्य आहेत. कुठले? तो गावाला गेला, लवकर परतला. तर असं वाक्य तर होत नाही, त्याला एक शब्द लागतोच मध्ये दोन वाक्यांना जोडायला. तो शब्द कुठला आहे? आणि. तो गावाला गेला आणि लवकर परतला. तर आणि हा जो आहे तो आहे उभयनाभी अव्यय. तर समजलं? उभयनाभी अव्यय म्हणजे काय? दोन शब्द किंवा दोन वाक्य जोडण्याचे कार्य करणाऱ्या शब्दाला उभयनाभी अव्यय असे म्हणतात. आणि ह्याचं थोडंसं मिनिंग बघायला गेलं, ह्या शब्दाचं मिनिंग बघायला गेलं तर काय? उभय म्हणजे दोन, तर अव्यय म्हणजे संबंध, असा उभयनाभी या शब्दाचा अर्थ आहे. उभय म्हणजे दोन, दोन शब्द किंवा दोन वाक्य, आणि अव्यय म्हणजे संबंध, दोन शब्द किंवा दोन वाक्य यांचा परस्पर संबंध, दोघांना जो जोडतो तो शब्द, याला म्हणायचं उभयनाभी अव्यय. समजलं? तर चला, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि पुढचा व्हिडिओ तुम्हाला कुठल्या विषयावर पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.